सभापती महोदय, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो. आपण जे खर्चाच्या बाबतीमध्ये आपण जे इथे उल्लेख केलात की अवैधरित्या अवैध नाही, ते डिपेंड करतं. शेवटी आपण त्यांना कुठे ठेवतो. डिटेन्शन सेंटर्स आपण आता टेम्पररी जे आपण उभे केलेले आहेत, नक्की डिटेन्शन सेंटरची आजपर्यंत अडचण होती. आपले डिटेन्शन सेंटरच्या जागेच्या प्रश्नाच्या अभावी जवळपास 3-3.5 वर्ष हा प्रश्न रखडला होता. परंतु सभापतीमध्ये या प्रश्नाच्या निमित्ताने एक माहिती जरूर देईन की आता आपण 20 कोटीचा निधी हा आपण महाराष्ट्रामधलं पहिलं डिटेन्शन सेंटर उभं करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदींनी मंजूर केलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे. आता पुढच्या नाही, डिटेन्शन सेंटरच्या बांधकामासाठी त्याचं, कारण शेवटी हा डिटेन्शन सेंटर म्हणजे आणि मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण कदाचित ते आपलं लक्षात आलं नाही की आजपर्यंत काय होत होतं. आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करत होतो, यांच्यावरती केसेस चालत होत्या आणि कन्व्हिक्शन झाल्यानंतर आपण यांना डिपोर्ट करत होतो. परंतु आता केंद्र शासनाचा परिपत्रक आलेलं आहे. आता यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही. आता मागच्या मे मध्येच हे आलेलं आहे आणि त्यानंतर आपण जर का आपले पुरावे सापडले की हे बांगलादेशी आहेत तर गुन्हा दाखल न करता ह्यांना BSFच्या आपण ताब्यात देतो आणि BSF त्याच्यावरती पुढे कारवाई करते. एकंदरीत आता आपला त्या अनुषंगाने म्हणून आता अर्थात आपला खर्च वाचला. डायरेक्ट बांगलादेशी म्हणून त्यांच्यावरती जेव्हा आपलं शिक्कामोर्तब करतो किंवा आपल्याकडे जेव्हा खात्री होते की हा बांगलादेशी, आपण डायरेक्ट BSFला आपण संपर्क करतो आणि त्यांच्याकडे आपण त्यांच्या ताब्यामध्ये आपण त्यांना देतो. नाही, गृहविभाग करते ना खर्च. ह्याच्यामध्ये जो काही प्रवासाचा खर्च आहे तो गृहविभाग ऑलरेडी करते. आपण नाही, आपण ह्यामध्ये सभापतीमध्ये कारवाई करत असताना आपण काय एकेकाला घेऊन जात नाही. ज्यावेळेस आता मुंबईमध्ये आता ह्या वर्षामध्ये जवळपास 1000 पेक्षाही जास्त जणांना आपण इथे डिपोर्ट केलेलं आहे. तर आपण 100-150 जास्त ग्रुप्स आपण त्यांना बसेस करून आपण त्यांना जे काही सुरक्षा आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण त्यांना पाठवतोय. गृहविभागाकडे तशी कुठली पैशाची निधीची अडचण नाही. आपण त्याच्यामध्ये आपण जो काही आवश्यक खर्च तो आपण करतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दुसरा त्यांचा जो प्रश्न होता की शेवटी हा प्रश्न जो आहे, कारवाई कोणी करावी, कायदा कोणी हातात घ्यावा, हे फक्त पोलिसांचंच काम आहे, दुसरं कोणी करू नये. तर माझी अध्यक्ष महोदय, सभापती माझी विनंती असेल की शेवटी आपल्या शेजारी राहणारा जर का बांगलादेशी आहे असं जर का तुम्हाला संशय आला तर त्यांनी माहिती देऊ नये पोलीस स्टेशनला, त्यांनी दिली पाहिजे ना. जर का मला अशी कुठली माहिती समजली की एखाद्या माझ्या महाराष्ट्रामधल्या मुंबईमधल्या एखाद्या वस्तीमध्ये जर का आपणच माहिती देत आहे, आपण आता म्हटलं असं सभागृहामध्ये की अशा ठिकाणी जिथे अवैधरित्या जिथे फेरीवाले हे बांगलादेशी आहेत, तुम्ही इन्फॉर्मेशनच देताय ना, मग अशी इन्फॉर्मेशन देणं चुकीचं काय? म्हणून बस मग तेवढीच मागणी. आजपर्यंत सभापती महोदय, जर का कोणी इन्फॉर्मेशन देत असेल त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण कारवाई करतोय. ती इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामधला कोणी नागरिक देऊ शकतो, भारतामधला कोणी नागरिक देऊ शकतो, त्याला कुठलं बंधन नाही. आणि विविध मार्गाने जे काही इन्फॉर्मेशन येतात आम्ही त्याच्यावरती कारवाई करतोय आणि कुठली कारवाई ही सुडबुद्धीने नाही. तिसरा प्रश्न आपला जो होता की आज फेरीवाले असतील किंवा मी या निमित्ताने अजून एक माहिती मी सांगेन की आपण जे बांगलादेशी आपण पकडतोय, बहुतांश आपलं एक आढळलं की कन्स्ट्रक्शन साईटवरती लेबर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये हे बांगलादेशी आपल्याला आढळले. आणि मग आपण एक SOP तयार केली आणि जेवढे जे काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील किंवा प्रायव्हेट असतील, कॉन्ट्रॅक्टरने कंपल्सरी त्यांच्या साईटवरती जे काही लेबर्स आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन ही त्या जे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काम चालू आहे त्यांनी तिकडे प्रत्येकाचे फॉर्म भरून द्यायचे, त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करायचे, आपण कंपल्शन घातलं त्यांच्यावरती. आणि जर का तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी माहिती दिली नाही तर कॉन्ट्रॅक्टरवरती पण गुन्हे दाखल आपण करतोय आणि त्याबाबतीत देखील आपण कारवाई केलेली आहे. तर ह्याचा परिणाम असा झाला, जी विशेष मोहीम राबवत असताना आता मात्र अवैधरित्या लेबर्स कन्स्ट्रक्शन साईटवरती आता आपल्या आढळायला जवळपास 60-70% पेक्षा आता ते प्रमाण आता कमी झालेलं आहे. परंतु जो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, आजच किंबहुना ह्या लक्षवेधीची ब्रीफिंग घेत असताना देखील मी महानगरपालिकेला सूचना केलेल्या आहेत की आता देखील महानगरपालिकेने एक विशेष मोहीम घेतलेली आहे की हॉकर्स, जे काही अनधिकृत हॉकर्स आहेत त्यांच्यावरती आपण ज्या कारवाई करतोय, या कारवाया करत असताना आपण संयुक्त कारवाई पोलिसांसोबत करतोय. म्हणजे महानगरपालिका आणि पोलीस विभाग असे एकत्र येऊन ह्या कारवाई करतोय. अशा वेळेला पोलीस विभागाने देखील ज्या कोणावरती आपण कारवाई करतो त्यांचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं, तो हॉकर्स इलिगल असेल लीगल असेल तो हा प्रश्न नक्कीच ते महानगरपालिका ठरवेल. परंतु त्यांच्यावरती कारवाई करत असताना त्यांचे डॉक्युमेंट ताब्यात घेणं आणि त्यांची सगळी इन्फॉर्मेशन घेणं ही देखील सूचना आज आपण केलेली आहे.